आजकाल मला पीएमसी बद्दल बोलून वैताग यायला लागलाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आरपारच बोलणं होणार आहे. आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या, कारण आता तर मी बोलायला सुरुवात केली आहे. पिक्चर अजून बाकी आहे. आमच्या एका फॉलोअरने मला खडी मशीन चौकातला ट्रॅफिक आणि खोदकामाचा व्हिडिओ पाठवला. त्यांचं असं म्हणणं आहे की 2-3 महिने झाले हे काम चालू आहे आणि अजूनपर्यंत चालूच आहे. त्या बिचाऱ्यांना तिथे पाण्याचा प्रॉब्लेम फेस करावा लागतोय, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम फेस करावा लागतोय आणि त्यात रस्ते पण खंदून ठेवलेत. नाही म्हणजे मला कळतच नाही की नेमकं येडं कोण आहे. पुणे महानगरपालिका येडी आहे का आमची पुण्यातली पब्लिक येडी आहे? मला माहिती ना काय आले त्या कात्रज कोंडवर रोडचं. खड्डे एवढे मोठे आहेत की गाड्यांचे पर स्क्रू ढिल्ले होतात. धूळ तर एवढी आहे की तिथून आल्यानंतर असं वाटतं की मुलतानी मातीचा लेप लावला होता काय. आमच्या टॅक्सच्या पैशाने जर तुम्ही ही अशी डेव्हलपमेंट आम्हाला देत असाल तर त्या गोष्टीचा काय फायदा आहे? पुणे महानगरपालिकेचे लोक पुण्यातच राहतात का दुबईमध्ये राहतात हा प्रश्न पडायला लागलाय मला आता. नाही म्हणजे बाबांनी त्यांना आमच्यासाठी नाही तर स्वतःसाठी तरी रोड चांगले करा. का तुम्हाला पीएमसीच्या बिल्डिंग वरून हेलिकॉप्टर घ्यायला येतं? त्यानंतर अजून एका फॉलोअरने हडपसरला जाणाऱ्या रोडचा व्हिडिओ पाठवला. त्या रोडचा हाल पण बघितलं का काय? खरंच आता मला प्रश्न पडायला लागलाय की तुम्ही रोडची कामं काय डोळे बंद करून करता का झोपेत करता? म्हणजे ज्या गोष्टी सामान्य नागरिकाला दिसतात त्या पण तुम्हाला दिसत नाहीत. मग कशाचे कॉन्ट्रॅक्ट घेता तुम्ही आणि कॉन्ट्रॅक्टर बनवलं कोणी तुम्हाला? का गावाकडचं अंगण शेणाने सारवायची परीक्षा देऊन आले? मला आता तुमच्यावर टीका करणं पण व्यर्थ वाटायला लागले. आपल्या पुण्यामध्ये एक पण रोड असा नसेल जो एकदम खाटाखट आणि त्याला मी नाव नाही ठेवू शकत. बनवून थोडे दिवस तो रोड खाटाखटच असतो, त्यानंतर हे लोक त्याची वाट लावतात. अरे जेव्हापासून मी अशा रोडची व्हिडिओ बनवायला लागलो ना तेव्हापासून किती कंप्लेंट आल्यात माझ्याकडे. माझं अर्ध डीएम तर ते कंप्लेंट्सनीच भरलंय. मी आज माझ्या फॉलोअर्सला डिक्लेअर करून टाकतो की मी बनवलेल्या व्हिडिओवर जर ह्यांनी ऍक्शन नाही घेतली तर प्लीज तुम्ही लोक मला माफ करा, कारण मी तेवढा मोठा नाहीये. तुम्ही माझ्याकडे खूप अपेक्षेने येता, मला माहितीये. मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करत असतो, पण माझे फक्त 7,500 फॉलोअर्सने यांचा काही वाकडा होणार नाहीये. हे लोक अजून पण मला किरकोळ समजून इग्नोरच करतात. त्यामुळे मला आता असं वाटायला लागलंय की मी तुमची काहीच मदत नाही करू शकत आणि त्यामुळे मी तुमची पुन्हा एकदा माफी मागतोय, कारण मी इथून पुढे पीएमसी वर एकही व्हिडिओ बनवणार नाही. आणि तुम्ही पण सगळे समजून जा की ही लोक सिस्टम मधली वाळवी आहे. ही वाळवी काढण्यासाठी आपल्यालाच संघटित होऊन संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी मी लवकरच एक कम्युनिटी उभी करणार आहे. त्यामुळे फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या. बाकी या गोष्टींवर तुमचं नेमकं काय मत आहे हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.